लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। सातपूर परिसरातील एका जागेवर सुरू असलेल्या 3 मजली इमारतीच्या बांधकामावरून रविवार दिनांक 2 ऑगस्ट सायंकाळी सुमारे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात घडला। या दुर्घटनेत मोरवाडी गाव सिडको येथील रहिवासी योगेश उर्फ बंटी वसंत थोरात वय वर्ष 36 हे 3ऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बांधकाम साइटवर आवश्यक सुरक्षा साधने, सेफ्टी बेल्ट किंवा इतर सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। तसेच अपघातानंतर बराच वेळ जखमी कामगाराला मदतीसाठी कोणीही धावून आले नसल्याचाही दावा करण्यात आला। त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन सुमारे 27 टाके पडले आहेत। योगेश खरात यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। दरम्यान छावा क्रांतीवीर संघटनेचे पदाधिकारी योगेश पाटील यांनी या प्रकरणात जखमी कामगाराला न्याय मिळावा, अपघातात जबाबदार असलेल्यावर कारवाई व्हावी आणि बांधकाम साइटवरील सुरक्षा नियमांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे। योगेश खरात यांना न्याय मिळाला नाही तर छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा योगेश पाटील यांनी दिला आहे। या घटनेमुळे बांधकाम साइटवरील कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित यंत्रणांनी या अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर। नमस्कार, मी योगेश पाटील, छावा क्रांतीवीर सेना कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष। आज माझ्या 8:30च्या टायमाला मला एक कॉल आला। आपले एक मित्र होते सिडको, ते निवास चांदर म्हणून, की त्यांचं म्हणणं होतं की हा एक आपला मित्र आहे बुवा योगेश खरात म्हणून, तो साईटवरनं पडला। म्हटलं कुठं पडला रे बाबा? मग म्हणे सकाळ सर्कलजवळ पडला। त्यानिमित्त मग मी तिथं गेलो सकाळ सर्कलला। तर सकाळ सर्कलला म्हणजे सकाळ पेपरच्या आतच कोण बिल्डर आहे माडवे म्हणून, तो माडवे बिल्डरची साईट चालू आहे, काहीतरी 3ऱ्या मजल्यावर साईट चालू आहे। तो पोरगा पडला, त्या पोराला 27 टाके। आता मी हॉस्पिटलमध्ये लाईव्ह त्या मुलाला बघितलं आणि त्याला 2 लहान लहान लेकरं आहे। तो पोरगा खाली पडला। तो पोरगा खाली पडल्यानंतर तो बिल्डरचा तर पत्ताच नाही। त्या साईटवरचे लोक इथपर्यंत घेऊन आले, त्याच्या एक्सरेला काय खर्च आला, काय त्याचं सिटी स्कॅन काय केलं, तर बिल्डरला काय केलं नाही। बिल्डरने मोबाईलच बंद केला। त्यानंतर त्यांचे कोण वाघमारे म्हणून असिस्टंट आहे साईटवरचे, ते आले, आमचे साहेब बाहेर आहे, पण जर अशा साईटवर कामं चालता मग त्यांना काही आता सेफ्टी दिली गेली का? आज तर मोठ्या साईटवर म्हणजे मोठ्या एरियामध्ये काम चालू होतं, ते सकाळ समोरच्या आतमध्ये काम चालू होतं आणि तशा ठिकाणी त्या मुलाला आता सेफ्टी बेल्ट नाही, हेल्मेट नाही, 3ऱ्या मजल्यावर काम करतो तो। म्हणजे तो बिल्डरची केवढी मेहरबानी आहे, तो मोबाईल बंद करतो। आज याच्या मागं 2 पोरं, बायको, उपासमारीची वेळ येईल ना, तो 2-3 महिने घरी बसन, याची जिम्मेदारी कोण घेईल? साधं ते आता बिल येतं आहे हॉस्पिटलचं, एक बिल द्यायला त्या बिल्डरकडे पैसे नाही, तर त्या मुलाला पुढचे खर्च कोण करेन त्याचं? तर आमची एक आता पोलीस प्रशासना येऊन गेलं म्हणे, त्यांनी MLC केली। तर माझं सातपूर पोलीस प्रशासनाला विनंती आहे, संबंधित तो बिल्डर कोण आहे त्याची चौकशी करून व सेफ्टी ऑफिसवाल्यांनी अशा बिल्डरांची चौकशी करावी की सेफ्टी, आज आपले कामगार साहेब बांधकाम कामगार म्हणून भरपूर काम रजिस्टर होत आहे, मग असे बिल्डर यांना साहित्य देत नाही का? हे बिल्डर त्यांना काही सेफ्टी किट वगैरे काही पुरवलं नाही का? आज जर त्याला हेल्मेट राहिलं असतं तर ते 27 टाके नसते, सेफ्टी बेल्ट राहिला असतं तर तो पोरगा व्यवस्थित राहिला असता। फक्त आमची एक प्रशासनाला विनंती आहे, अशा लोकांवर कारवाई करावी व पोलीस प्रशासनाने त्या बिल्डरला चौकशी करून या परिवाराला न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती करतो। जय छावा। जर त्यांना त्याचा मोबदला भेटला नाही तर आपण छावा संघटनेच्या माध्यमातून काय आंदोलन करणार का? जर त्या आता त्याच्यावर उपासमारीची वेळ आली, जर अशा कामगारांना न्याय भेटला नाही तर छावा संघटना यासाठी शांत बसणार नाही। छावा संघटना यासाठी त्यांना तडामडासाठी काम करते। छावा संघटना। काय नाव भाऊ? मंगेश वसंत थोरात, कुठं राहिला आहे? मोरवाडी गाव। नेमकं काय प्रकार घडला, काय सांगाल? माझा भाऊ आहे, तो कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कामाला होता। काय नाव त्याचं? योगेश वसंत थोरात। हां, काय झालं मग? तसं काम साईटवरून पडलं होतं, मला फोन आला, मी इथं आलो तेव्हा मला कळलं। त्याला काही दुखापत झाली का? हो, डोक्याला मारे 27 टाके, हाताला फ्रॅक्चर। आणि कुठून पडला तो? साईटवरून पडला तो। किती मजली चालू होतं काम ते? 3 मजली काम चालू होतं। मग संबंधित ठेकेदार या ठिकाणी तुमच्या भावाला भेटायला आलाय का? नाही, अजून तुम्ही? मग पोलीस प्रशासन इथं येऊन गेलं का MLC केल्यानंतर? हो, ते आत्ते दबन घेऊन गेले, पण मला नाही भेटलं पोलीस। पोलीस प्रशासनाला आपण काय आव्हान करणार? काही नाही, संबंधित कोणी बिल्डर असेल तर त्यांनी भरपाई मिळावं। बरोबर। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।